वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। परळ मुंबई येथील ओम स्वयंभू सिद्धश्री बाळ गणेश मंदिरातून गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा को पावड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर। आजच्या भागात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं भक्तिपूर्वक स्वागत करते। मध्यंतरी एका गाण्यातल्या ओळीमधले 2 शब्द मला खूपच भावले, सुख कळले। किती छान आहेत ना। पण काय होतं माहिती आहे का, आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये हे जे सुख असतं ना ते फारच वरवरच असतं। म्हणजे काय होतं की आपण बऱ्याचदा मृगजळाच्या मागे धावत राहतो, पळत राहतो आणि खरं सुख देखील आपल्यापासून खूप दूर दूर जात राहतं। ते आपल्या हाती लागत नाही, मग काय निराशा येते। पण खरं सुख, खरा आनंद हा शाश्वतपणे टिकवायचा असेल तर काय करावं? मी तर असं म्हणेन की आनंद ही केवळ शब्दामध्ये बांधली जाणारी व्याख्या नाहीये, त्या पलीकडचं बरंच काही आहे। तो जो आनंद आहे ना तो आधी हृदयामध्ये झिरपावा लागतो, तेव्हाच तो कृतीमधून व्यक्त होत असतो। सगळ्या संत सज्जनांकडे बघा, ते आनंदी आहेत असं त्यांना कधी सांगावं लागतं का? स्थळ, काळ, वेळ किंवा कुठलीही जागा या सगळ्या ठिकाणी त्यांच्या आनंदाला कधीही छेद लागत नाही, तो आनंद भंग होत नाही। पण तो आनंद मात्र काळाप्रमाणे अभंग होत राहतो, हा आनंद वाढता राहतो। हे खरं सुख आहे, नाही का? शाश्वत सुखाच्या दिशेने पुढे जाऊया आणि तीर्थक्षेत्र या विषयाला जोडूया। नाही कळलं? अहो, सध्या आपल्या कथेचं शीर्षक आहे तीर्थक्षेत्र महिमा, आणि या कथेमधून आज आपल्याला थेट जायचंय माहूरच्या रेणुका देवी आईच्या दर्शनाला, अर्थातच कथेमधून। लगेचच कथाभागाला सुरुवात करूया। कथाकार आहेत देवी वैभवी श्रीजी। पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं चिन्तासन्तानहन्तारो यत्पादाम्बुजने नमः स्वीयानां तान्निजाचार्यान् प्रणमामि मुहुर्मुहुः यदनुग्रहतो जन्तुर् सर्वदुःखादिगो भवेत् तमहं सर्वदा वन्दे श्रीमद्वल्लभनन्दनो। सर्वांना रामकृष्ण हरी। फार सुंदर आयोजन या ठिकाणी बीड आपल्या या जिल्ह्यामध्ये, बीड जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा हा मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी संकल्प करणारे नेत्रतज्ञ डॉक्टर अशोक महाडिक। कधी कधी मला असं वाटतं काही लोक किती सुंदर गृहस्थाश्रम करतात की आपल्याबरोबर अनेक लोकांना लाभ व्हावा या दृष्टीने आनंद ऋषी नेत्रालय अहिल्यानगर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वर्गीय झुंबरलालजी खाटोड सामाजिक प्रतिष्ठान बीड द्वारा आयोजित हे झी टॉकीजवर तीर्थक्षेत्र महिमा कथा, आणि हे माझे सगळे एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला असे हे आमचे सहकारी, ही टीम, आणि आपण सगळ्यांनी मिळून हा साजरा करू। आज तीर्थक्षेत्र महिमा या आंतरिक यात्रेमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण आणि 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेलं गुरु दत्तात्रेयांचं प्राकट्य स्थल असलेलं मातृतीर्थ म्हणजे माहूरगड आपण पाहणार आहोत।
या माहूरगडाचा प्रवास आपण सर्वांना सोबत करायचा आहे. खरं तर प्रवासामध्ये चुकीची लोक असली तर मोठा त्रास होतो, नाही का? काही प्रवासामध्ये चुकीची लोक आपल्याला त्रासदायक असतात. तसं लाईफ इज जर्नी, ही संपूर्ण जीवन एक यात्रा आहे. या जीवनामध्ये चुकीची लोक आली तर जास्त त्रास होतो. तर कशा पद्धतीने या प्रवासामध्ये आपण आपल्या मानसिकतेला सांभाळून, जीवनयात्रा असू दे अथवा ही तीर्थक्षेत्र महिमा यात्रा असू दे, दोनहींचा बॅलेन्स, समतोल कसा साधायचा, हे तीर्थक्षेत्र महिमा आपल्याला शिकवणार. अनेको प्रकारचे व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती या यात्रेमधून कशा हँडल करायच्या हे आपल्याला शिकायला मिळणार. या पवित्र मातृतीर्थाचं आपण दर्शन करूया. आणि खरं तर आजचं हे सत्र सर्व्या आयांना समर्पित करूया. या सगळ्या माता ज्या अविरल कष्ट करतात, अपेक्षा करतात की माझ्या पुत्राने मला सर्व मानावं. मी सत्य सांगू तर आपल्या घरामध्ये असलेलं आई वडील हे पण खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे बरं का. हे आजच्या तीर्थक्षेत्र महिमातून आपल्याला शिकायला मिळेल, एवढं मात्र नक्की. मातृतीर्थ माहूरगडाच्या निमित्ताने आजची ही कथाधारा, तीर्थक्षेत्र महिमा कथाधारा समस्त मातांच्या चरणाशी समर्पित करून सगळ्यांनी मिळून गाऊया. हरी 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 तुम्ही स्मरण करा रे, हरी 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 तुम्ही स्मरण करा रे, हरी 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 तुम्ही स्मरण करा रे, हरी 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 तुम्ही स्मरण करा रे. हरी चरणासी तू हृदयी धरा रे, हरी चरणासी तुम्ही हृदयी धरा रे, हरी चरणासी हृदयी धरा रे, हरी चरणासी तुम्ही हृदयी धरा रे, हरी 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 तुम्ही स्मरण करा रे, हरी 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 तुम्ही स्मरण करा रे. हरी कथा जिथे सर्व तीर्थ तेथे, हरी कथा जेथे सर्व तीर्थ तेथे, हरी कथा जेथे जेथे सकल तीर्थ तेथे, हरी कथा जेथे सकल तीर्थ तेथे, कृष्णा गोदावरीसी नहारे, पंढरीनाथ भगवान की, रेणुका माऊली की, गुरु दत्तात्रेय भगवान की. भौगोलिक, ऐतिहासिक आणि प्राकृतिक महत्त्व प्राप्त झालेलं माहूरगड. या माहूरगडाची महती काहीशी वेगळी आहे. आणि खरं सांगायचं तर त्रेतायुगापासून आहे. मला एका सहज स्वाभाविक प्रश्नाचं उत्तर द्या की ही भूमी ही साक्षी आहे हो, ही युगायुगांची साक्षी आहे. एक गोष्ट मात्र नक्की, सध्या काही लोक तंत्रज्ञानाच्या आधारावरती जसं इतक्या दूर बसलेल्या तुम्ही असलेल्या लोकांपर्यंत ही तीर्थक्षेत्र महिमा कथा या माध्यमातून पुढे जाते. झी टॉकीजच्या माध्यमातून,
ही संपूर्ण शुभम प्रोडक्शनची टीम या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते, तर काही संशोधन असे लागतंय की या वातावरणामध्ये तरंग जसे राहतात तसे शब्द राहतात. मग काय सांगता येतं? कृष्णाने सांगितलेली गीता या वातावरणात मिळेल? काय सांगता येतं? अनेक ज्ञानाचे झालेले संवाद या तरंगांमध्ये आपल्याला मिळेल असं शोधणं सुरू आहे. कारण बऱ्याच गोष्टी आहे ज्या आहे त्यामध्ये ही भूमी, आणि ही भूमी, या भूमीने आपल्याला खजाना दिला. महाराज, किती मोठा खजाना आहे. धनधान्याचा आहे निसंदेह, पण मात्र कलेचा आहे. मी कितीतरी म्हणजे साऊथकडच्या काही देवालयांचं दर्शन करून आली आहे. आमची ज्या वेळेला रामेश्वरला कथा होती शिवपुराण, त्यावेळेला आम्ही तो पूर्ण परिसर पाहिला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अशा मूर्त्या बनवलेल्या आहे की ज्या मूर्तीच्या नखातून सूर्याचा प्रकाश आरपार जाईल अशा मूर्त्या. किती मोठी कलाकृती. म्हणजे पूर्वीच्या काळी आपले तीर्थ फक्त तीर्थ नव्हते, तर तीर्थ कलेचं पण केंद्र होते. तीर्थ काम करणाऱ्याची उपजीविका होते. तीर्थ ज्यांना रोजगार नाही त्यांना रोजगार देणारं साधन होते. तीर्थ योग्यांना योग देणारं, भोग्यांना भोग देणारं, भजनांना भजनियांना भजन देणारं. मीराबाईंनी प्रश्न केला आपल्या आजोबांना. लहान होत्या मीराबाई. मीराबाईंनी आजोबांना प्रश्न केला, आजोबा, मी ऐकलंय तुलसीदासांचं रामायण, देव तर अंतरंगामध्ये आहे, मग चालत एवढ्या दूर तीर्थात जायचं कशाला? देव आहे ना अंतरंगामध्ये, देव इथे अंतरंगामध्ये आहे, मग एवढ्या दूर तीर्थयात्रेला जायचं कशाला? आजोबांनी गोड उत्तर दिलं, बाळ, अगं देव तर अंतरंगामध्ये आहे, पण ज्यांच्या अंतरंगामध्ये देव आहे त्यांच्या दर्शनाला तीर्थात जायचं. ते संत तुला तीर्थात भेटतील बेटा, ते भक्त तुला तीर्थात दिसतील. कोण? तीर्थातले मंदिर तर तुला दिसतील ग, पण त्यांच्या हृदयी असलेलं साक्षात ईश्वराचं मंदिर पण तुला दिसून येईल. म्हणून तीर्थामध्ये जायचं बेटा. हा तीर्थक्षेत्र महिमा आपल्याला खूप काही देऊन जातोय. या तीर्थक्षेत्र महिमा आपल्याला काय सांगता येतं की या तीर्थक्षेत्र महिमा श्रवण करता 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 आपलं जीवन तीर्थ होऊन गेलं. तीर्थरूप होण्या अगोदर तीर्थाचा महिमा जाणून घ्या. मी एक छोटीशी गंमत सांगते. बरसाना म्हणजे राधाराणीचं गाव. आम्ही बरसाण्याच्या पायऱ्या उतरत होतो. खूप पायऱ्या, जशा माहूरगडाच्या पायऱ्या आहे तशा बरसाण्याच्या राधाराणीच्या पायऱ्या आहे. मला तर माहूरगडाच्या पायऱ्या आणि बरसाण्याच्या पायऱ्या एकसारख्याच वाटतात. माहूरगडाला पण 200 पेक्षा अधिक पायऱ्या आहे, तशा बरसाण्याच्या. मग आम्ही उतरत होतो. उतरता उतरता एक महिला पाहिली, क्षमा असावी, अशी जाडी जोडी थोडीशी महिला. ती कशी तरी आपली पायऱ्या उतरत होती बिचारी. आता माहूरगड चढले जे उतरले ते त्यांना माहिती आहे. कशी तरी उतरत होती. त्यांनी माझा हात पकडला. अच्छा, सुशिक्षिता. बरसाण्यामध्ये त्या भेटलेल्या महिला एका प्रतिष्ठित शाळेच्या प्राध्यापिका. मी त्यांना बोलणं चालणं आमचं झालं त्यावेळेला. तर आम्ही उतरत होतो दोघी जणी. त्यांनी माझा हात पकडलेला होता. मी त्यांना धरून उतरवलं. उतरताना एक मात्र मला शिकायला मिळालं. काय मिळालं? लक्ष द्या, महत्वाचं आहे. मला एक शिकायला मिळालं की संसारामध्ये, महिला मंडळ ऐका बरं का,
हा, तुमच्यासाठी. संसारामध्ये शरीराला एवढंही खर्च करू नका की हे शरीर नंतर तीर्थयात्रा करू देणार नाही, एवढं गमवू नका. हा तीर्थक्षेत्र महिमा आहे असं समजून चला, की आपल्याला थोडं राखून ठेवायचंय शरीराला. आपण संसारामध्ये शरीर इतकं खर्च करतो, मग हे शरीर वारीच्या कामी येतच नाही. मग हे शरीर वारकऱ्यांच्या सेवा करायचं कामी येतच नाही. संसारामध्ये शरीर एवढं खर्च करतो की मग तीर्थ करता येत नाही. इथे दुःख, तिथे दुःख, सगळीकडे दुःख. स्वतःच्या शरीराला एवढंही खर्च करू नका संसारात की आपल्याकडून तीर्थ होणार नाही. कारण मी खरं सांगते, त्या तीर्थातली जी एनर्जी आहे ती अद्भुत आहे, अद्भुत आहे. तीर्थात चला, सोबत यात्रा करा. सेलिब्रिटी सोबत नसले तरी चालेल, पण चलेब्लिटी असले पाहिजे. चलेब्लिटी म्हणजे काय? हा, एखाद्याला तुम्ही समजा, तुमची जवळची अशी मैत्रीण असते, तुमचे जवळचे असे मित्र म्हणतात, त्याला तुम्ही म्हणतात चल. सेलिब्रिटी असो नसो, चेलेब्रिटी असली पाहिजे म्हणजे काय? तर ज्याला तुम्ही म्हणतात चल, ते चलतात, तुमच्या बरोबर गाडीत बसतात. 15, 20, 30 किलोमीटर गेल्यानंतर म्हणतात पण अगं जायचं नेमकं कुठे? असे काही आपले जवळचे लोक असतात ज्यांना तुम्ही फक्त एवढं म्हणणे गरजेचं आहे, काय चल. हा, तुम्ही इशारा करताय ना एकमेकींना. हा, टी व्हीमध्ये म्हणजे जे ऐकतायत त्यांनी पण घरच्यांना इशारा केला पाहिजे, असं की नाही म्हणजे अगदी असं वाटलं पाहिजे समोर बसून ऐकतोय. हा तीर्थक्षेत्र महिमाच आहे की जिला आपण म्हणू शकतो किंवा ज्यांना आपण म्हणू शकतो चल, तर ते चलतात. आणि मग खूप दूर गेल्यानंतर मग जायचं कुठे? कारण एक योग्य प्लॅन आपण करतो, इथे जायचं, तिथे जायचं, मग हे शोधायचं, मग ते पाहायचं. खरं सांगायचं, तिथे गेल्यानंतर आपल्याला काही भेटतच नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. काही लोक जुन्या काळी लोक तीर्थाला गेले, कोणी म्हणलं मला तीर्थाला जायचं की समजायचं की झालं याचं पिंडदानच आता करायचं. कारण पूर्वीच्या काळी काही सुविधा नव्हत्या. एकदा तीर्थाला गेला की तो वापस येणार नाही हे माहिती होतं. तुम्ही गेले. आता सुविधा आहे, आता किती सुविधा आहे. अरे बाप रे, ते सुविधांना पाहाल तर आपल्याला असं वाटतं इथे बसलं तिथे वैष्णवदेवी, इथे बसलं तिथे केदारनाथ, बद्रीनाथ. सुविधा आहे, पण त्या सुविधांचा उपयोग कशासाठी असावा? तीर्थामध्ये एक पंडितजी म्हणत होते, अरे सोडा माया सोडा, प्रपंच सोडा, चला माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दाखवतो. एक सोबत चालले होते, ते म्हणत होते चला मी दाखवतो. अरे तो फोन सोडा, माझ्यासोबत चला. आणि थोड्या वेळाने त्या फोनवरतीच लोकेशन पाहत होते, कुठे हे मंदिर कुठलं आहे, पुढचं मंदिर कुठे. गंमत अशी की आपल्याला मंदिराची प्राकृतिक माहिती एखाद्या वेळेला बाहेरील माध्यमातून मिळून जाईल, पण मंदिराची आध्यात्मिक माहिती सांगण्यासाठी ही तीर्थक्षेत्र महिमा कथा आहे. मंदिराची ऊर्जा तुम्हाला घरी बसल्या अनुभव करून देण्यासाठी ही तीर्थक्षेत्र महिमा कथा आहे. अथवा तुम्ही यदा कदाचित त्या तीर्थामध्ये गेल्यानंतर जी शिकवण या तीर्थक्षेत्र महिमेतून तुम्हाला प्राप्त झालेली आहे, ती शिकवण जगण्यासाठी ही तीर्थक्षेत्र महिमा कथा आहे. ठीक आहे ना? जगण्यासाठी. तर चला माहूर गडावर जाऊ. खूप पायऱ्या आहे. पहिलेच सांगते, सावधान. यात्रा थोडी कठीण आहे. कारण खरं सांगू तर माहूर हे मातृतीर्थ आहे आणि आईला समजण्याकरता थोडासा उत्थान करावं लागतं मनाचं. क्रिकेटपटूच्या धावा तुम्हाला मोजता येतात, पण आईच्या धावा तुम्हाला कधीच मोजता आल्या नाही. त्याकरता उत्थानच मनाचं करावं लागतं. म्हणून मी म्हणते, आईला समजणं जसं कठीण आहे तसं या माहूर गडाच्या पायऱ्या चढणं थोडं कठीण जाईल. पण काळजी करू नका, आजूबाजूला रंगबिरंगी दुकानं पहा,
आणि पहा, मी मगाशी सांगितलं तुम्हाला की मंदिरं कला केंद्र, म्हणजे त्या ठिकाणी कला असेल किंवा एखाद्या रोजगाराला कसं पोषण मिळायचं या तीर्थातून. तुम्ही एक पाहिलं का, जे मात्र तीर्थ आहे त्या ठिकाणी बांगड्यांचा व्यवसाय अधिक आहे. आणि मी पाहिलं, हो, त्या माहूर गडावरती काय आकर्षक बांगड्या आहे. काही जण तर फक्त त्याच्यासाठी जातात. पहा, तुम्ही 2 मिनिटं चिंतन करा की आपल्याकडे समाजाला व्यवस्थित व्यवस्था करण्याची किती मोठी कला होती. एखादं मंदिर उभं झालं एखाद्या तीर्थात म्हणजे काय, मंदिर उभं झालं मग काय, मग अर्थातच तिथे आपल्याला बांधायला दोरा पाहिजे. मग काय, तर जे शेतकरी अथवा जो दोरा विणणारा आहे त्याला काम मिळालं. अहो, मंदिरामध्ये कलश मांडायचंय, मग कुंभाराला काम मिळालं. अहो, त्या मंदिरामध्ये फुलं व्हायची आहे, मग फुलं आपल्या शेतामध्ये लावणाऱ्याला काम मिळालं. मंदिरातल्या देवाला दूध दही अर्चा पूजन करण्याकरता सामग्री पाहिजे, ते सामग्री प्रत्येक विकणाऱ्याला रोजगार मिळाला. तुम्हाला गंमत सांगू, हे जे टीके लावणारे असतात ना मंदिरांच्या बाहेर, अहो, तुमचं काय, ते करोडपती झाले. सगळ्यांना बघताना टीका लावता 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 ते धनवान झाले. कारण आहे, जो या तीर्थामध्ये त्या देवाचा होऊन राहील, देव त्याला गरीब दरिद्री कधी ठेवणार नाही. हो, देव त्याला धनवान करेल, मालामाल करेल, त्याची मानसिकतेचं उत्थान करेल, त्याच्या प्रगतीचं उत्थान. तुम्हाला काय सांगू, 7-7 दिवसांच्या या कथा सेवामध्ये जे टीका लावणारे असतात त्यांना विचारा, तुमचं मानधन किती, तुमचं मानधन किती. एखाद्या वेळेला बाकीच्यांपेक्षा जास्तच भरेन. खरं सांगायचं झालं तर मिळावं सगळ्यांना जीवनामध्ये उन्नती मिळावी. आणि तुम्हाला माहिती आहे, मातृतीर्थ माहूर गडावर भोगी पूजा होते. कारण भोगी पूजा म्हणजे काय, बऱ्याच जणांची कुलस्वामिनी आई रेणुका आहे. बऱ्याच जणांची ज्यांची कुलस्वामिनी आई रेणुका माता आहे त्यांनी तर ही मन लावून कथा ऐका. एक गोष्ट, एक सगळ्यात नम्र विनंती आहे, तुम्ही कितीही दिव्य व्हा, तुम्ही कितीही सिद्ध व्हा, तुम्ही कितीही मोठे उपासक व्हा, तुम्ही कितीही मोठे साधक व्हा, पण आपल्या कुलदेवतेला कधी विसरू नका. बिलकुल नाही, आपल्या कुलदेवीला विसरू नका. कारण ती तुमच्या कुळाची रक्षणकर्ता झालेली आहे. तुमची जी कुलस्वामिनी आहे, तुमची जी कुलदेवता आहे, त्यांचा नैवेद्य मुहूर्तावर प्रसंगावरती ठेवला गेलाच पाहिजे. विवाह आदी प्रसंगाला सुंदर अशा प्रकारे, विवाह प्रसंगाला पूर्ण गावभर साडी वाटण्या अगोदर तुमच्या कुलस्वामिनीला एक वस्त्र आणि तो मान पान पोहोचवायला पाहिजे. त्याचं कारण, आणि ते पोहोचवल्यानंतर आणि विवाह आदी सुंदर तुमच्या विधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना दर्शन पण करून यायला पाहिजे. तिथे भोगी पूजा होते. कारण आई असते ना, आईचं वात्सल्य म्हणजे काय, वात्सल्य म्हणजे जे लेकरू जसा आहे तसा त्याचा स्वीकार करणे आणि त्याला जसं व्हायला पाहिजे तसं बनवणे. म्हणून भोगी पूजा का केल्या जाते माहूरगडावर किंवा अन्य ठिकाणी, त्या भोगी पूजेद्वारे भोग्याला भोग मिळावा, योगाला योग मिळावा आणि त्यागाला त्याग मिळावा. हा तीर्थक्षेत्र महिमा आहे, हा तीर्थक्षेत्र महिमा आहे. काही हरकत नाही, बस तुझी इच्छा आहे ना, तुला सुंदर घर पाहिजे, तुला सुंदर जीवन पाहिजे, तुला जीवनात प्रगती पाहिजे, तुला खूप मोठ्या प्रमाणावरती पूर्ण विश्वामध्ये कीर्ती पाहिजे, सगळं भेटेल बेटा, प्रसादाने भेटेल. तुझ्या कुलस्वामिनीच्या प्रसादाने मिळेल, तुला कुलदेवतेच्या प्रसादाने मिळेल, त्यांचं कर. अशा प्रकारे चला माहूरगडाची यात्रा करू. माहूरगड त्रेतायुगापासून आहे. रेणुका मातेचं स्थान सगळ्यात प्रथम दर्शनास येतं. मग आपण अनसूया माता आणि मग गुरु दत्तात्रेयांचं हे पाहूया. तर हे जे सर्वात प्रथम असलेलं माहूरगड, भगवती रेणुका माता यांची कथा अशा प्रकारे वर्णन केल्या जाते. जमदग्नी ऋषी यांचा निवास, सुंदर संतान, ही जी पत्नी आहे अत्यंत पतिव्रता
रेणुका. एक राजा ज्याने मनोभावे प्रार्थना केली की मला एक दिव्य कन्या व्हावी, आणि तीही रेणुका. आणि सामान्य नाही महाराज, लहानपणापासून असलेले जे दिव्यत्व आहे, साक्षात पार्वती, साक्षात जगदंबा परांबिका, मुखावर तेज, मधुर वाणी, जीवन अत्यंत साधलेलं. मी कायम आपल्या गुरुकुलातल्या या सगळ्या मुलींना सांगत असते, मुलींनो तुम्ही कीर्तनकार व्हा, कथाकार व्हा, पण त्या अगोदर आपल्या जीवनामध्ये एक उत्तम मनुष्य आणि भक्त व्हा. कारण मला एवढा विश्वास आहे काय की तुम्ही जर का गृहस्थाश्रमामध्ये जाल तर तो गृहस्थ देखील नीट कराल. असं आपल्याला एक तपस्वी जीवन निर्माण करायचं आहे, आणि ते अत्यंत गरजेचं आहे. आजच्या तारखेत मुलींना संस्कार देणं काळाची गरज झालेली आहे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे ना? असं म्हणतात माता पार्वती करता स्थळ आली. माता पार्वती कशा आहे? सुंदर, सहज, सुशील, सयानी, नाम उमा अंबिका भवानी. तुलसीदासांनी रामचरितमानसात वर्णन केलंय. भगवती रेणुका माता कशा आहे? सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे. अनेक मुली सुंदर आहे, पण काही लावून सुंदर नाही आहे. आजकाल मुलींचं मोठं अवघड झालेलं आहे. चेहरा सगळा गोरा आणि गळा सगळा काळा. मी विनंती करत असते मुलींना, मुलींनो, चेहऱ्यावरती तेवढंच लाले लिपस्टिक फासा की कोणी तुमच्या आईवडिलांच्या तोंडाला काळं फासू नये बा, एवढंच एक विनंती आहे. मुलींनो, आपण धारण केलेल्या, आपण घातलेल्या कपड्यामुळे एखाद्याच्या मनामध्ये वासना निर्माण होत असेल तर आपणच विचार करावा नाही का की आपलं चरित्र किती गलिच्छ आहे ते? नाही, असं होता कामा नये. सुंदर पण सहज, सहजता आणि सुंदरता हे दोन्ही एकत्र येणं कठीण आहे. सयानी, समजदार. रेणुका समजदार आहे, समजदार असणं गरजेचं आहे. एका भाजीवाल्याने नवीन विवाहित जोडप्याला विचारलं, ते पुरुषाला विचारलं, का हो तुमची बायको खूपच शिकलेली दिसते? म्हणे मग भरपूर शिकली. पण तुला कसं कळलं? नाही मला कळलं. म्हणे नाही सांग. एक भाजी विक्रेता सामान्य तुला कसं कळलं की माझी बायको खूपच शिकलेली आहे? म्हणे काही नाही, तिने खाली टमाटर आणि वरती टरबूज ठेवलं, त्याच वेळेला मला कळलं की ती खूपच शिकलेली आहे. तर सांगण्याचं तात्पर्य हे की आपली विद्वत्ता प्रॅक्टिकल असावी. काही जणांना बनवता येत नाही, वाढता येतं, आणि काही जणांना वाढता येत नाही, बनवता येतं. बनवताही आलं पाहिजे, सजवताही आलं पाहिजे, वाढताही आलं पाहिजे. किमान एखाद्या गृहिणीला एवढं तर आलंच पाहिजे की तिने स्वतःचे पोट भरावं आणि घरातल्याच्या 4 लोकांचे पोट भरावं. नाहीतर अवघड असं की फोनवरती पाहत होती भाजी कशी बनवायची, तेवढ्यात संपलं ना. हां, त्यामुळे 5 जणांच्या भाजीसाठी 50 मिरच्या वाटल्या. नाही, समजदार असावी. तू घरामधली अन्नपूर्णा आहे, अशा प्रकारे भगवती रेणुका जमदग्नींची पत्नी म्हणवल्या गेली. दिव्य संसार आहे त्यांचा, आणि आजच्या संसाराचं काही खरं नाही. मी म्हणत असते, विचार करा, येत्या 5-7 वर्षामध्ये विवाह व्यवस्था कोणत्या स्तराला जाऊन पोहोचेल तुम्हीच मला सांगा. जास्त नाही, हे जे सोकॉल्ड नवीन काय निघत चाललेलं आहे आजकाल, या सगळ्या अशा विचित्र अवस्थेमुळे विवाह व्यवस्था किती डगमगते. लोक सेलिब्रेट करतात काय, हो 6 महिने आमचं लग्न टिकलं, हे सेलिब्रेट करतात. भरपूर टिकलं, 6 महिने टिकलं. झालं असं, म्हणजे मी चेष्टा म्हणून म्हणतेय, कोणाला वाईट वाटू देऊ नका, पण ही सत्य परिस्थिती आहे. ते म्हणतात ना, हसवता काहीतरी मार्मिक सांगून जायचं. खरं तर तुम्ही
समस्त श्रोता मंडळींनी आम्हा कथा कीर्तनकारांना एक फ्रेम दिली. तुमच्या फ्रेममध्ये आम्ही बसलो तर आम्ही चांगले कथा कीर्तनकार. कसं तुमच्या फ्रेममध्ये म्हणजे काय? नवऱ्याच्या, बायकोच्या, सासूच्या, सुनेच्या, जावयाच्या जर का चर्चा केल्या कथेत तर बाई केवढी चांगली कथा, काय केवढी चांगली कथा आहे, केवढी चांगली कीर्तन आहे. आणि त्याच्यात 2-4 टोटके इकडचे तिकडचे सांगावे लागतात. आणि ते जर का सांगितलं नाही तर मग शोधतात कोणी बोलवलं यांना. त्यामुळे आज समाज प्रबोधनकारांना तुम्ही फ्रेम दिली आणि तुमच्या फ्रेममध्ये आम्हाला बसावं लागतं. तुम्ही फ्रेम दिली. संतांनी देखील वेळ प्रसंगानुसार मनोरंजन करत मनमंथन केलं. चला आपण देखील या आंतरिक तीर्थक्षेत्र यात्रा महिमा कथेमध्ये आपल्या अंतरंगाला अजून थोडं वरती उठवू. जे तुम्हाला ऐकायची इच्छा आहे ते इथून ऐकायला मिळालं तर तुम्हाला सुख मिळेल. तुम्हाला ऐकायची इच्छा आहे तेच मी बोलली आणि तुम्हाला ऐकायला मिळालं तर सुख मिळेल. पण जे तुमच्या जीवनामध्ये ऐकण्यायोग्य ते जर का मी बोलली तर समाधान मिळेल आणि जीवन समाधानाच्या आधारावर चालेल. त्यामुळे भगवती रेणुका माता जमदग्नींची तेजस्वी पत्नी आहे, ओजस्वी पतिव्रता नारी आहे. शील सुंदर आहे, समजदार आहे, ज्ञानी आहे, सुंदर पुत्र आहे, परशुरामांसारखे तेजस्वी पराक्रमी. पण एक दिवस पाणी भरायला गेल्यानंतर एका गंधर्वाला काही स्त्रियांबरोबर कामक्रीडा करत असताना पाहिलं. परपुरुष परस्त्रीला पाहिलं. पाणी भरलं नाही. आई रेणुका त्या ठिकाणाहून वापस माघारी परतल्या. पण जमदग्नी साक्षात शिवरुद्राचा अवतार, ध्यानामध्ये त्यांना हे कळलं की ते दृश्य हिला दिसलं. क्रोधाने आवेगाने अत्यंत संतापले की ते दृश्य तू पाहिलंस. विचार करा. मी एक गोष्ट सांगू, थोडस मी क्षमा मागून या व्यासपीठाची बोलते. मी परत एकदा म्हणेल, मी क्षमा मागून व्यासपीठाची बोलते. महाराज, शरीराने तर व्यभिचार होऊच नये पण मनाने देखील व्यभिचार होऊ नये तो खरा साधक. हे तीर्थक्षेत्र महिमेतून आपल्याला जाणायचंय की नाही. माझं मन, तुमचं मन वाचणारं कोण आहे? तुम्ही आहे. आपल्या मुली गुरुकुलामध्ये असतात. मी त्यांना एक गोष्ट सांगत असते की मुलींनो, आपापसामध्ये भांडू नका. आणि का भांडू नका? आपण श्री राधाराणींच्या सखी आहोत. आपल्याला जर का श्रीजींनी सेवा दिली आणि ती सेवा दिल्यानंतर आपण आपापसामध्ये मतभेद, द्वैत आणि वैर हे ठेवून जर का तिथपर्यंत सेवा करत गेलो तर ते उत्तम असेल का? तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्ही किती दूर 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 मंदिरांमध्ये चढून जा, फुलं घेऊन जा, काय काय घेऊन जा, पण एक गोष्ट मात्र नक्की, त्या मंदिरामध्ये उभा असलेला पुजारी त्या फुलांना पाहतो, सडक्या मडक्यात घाण फुलांना बाजूला टाकतो आणि जी सुंदर फुलं आहे महाराज तीच देवाच्या चरणापर्यंत पोहोचवतो. तसंच आहे आपल्या हृदयामधल्या अनेको कामना जर त्या सडक्या कुचक्या नकारात्मक असेल तर त्या द्वारावरती असलेली प्रकृती रूपी पुजारी ते सगळ्या सडक्या त्या अत्यंत गलिच्छ विचारांना बाजूला सारून आपल्या परिपक्व सुंदर मनस्थितीला मग देवाच्या चरणाशी नेईल. आणि गंमत सांगू, तीर्थयात्रांमध्ये तुम्ही पहा, तुम्हाला गुलाबाची वेगवेगळी फुलं दिली, त्या फुलांना पानामध्ये, पळसाच्या पानामध्ये, जसं माहूरगड आहे, माहूरगडाच्या आजूबाजूला अनेको पळसाची झाडं आहे. वैशिष्ट्य आहे हे. अनेको वनराई आहे, वनराईंच्या मध्ये येते. तर त्या तुम्ही जर का पाहाल, माहूरगडाला सुंदर कमळ मिळतात आणि पानामध्ये ते लपेटून दिल्या जातात. पहा हो,
कमळ तर रेणुकेच्या चरणापर्यंत पोहोचतंय, पण त्या कमळाबरोबर ते पान देखील पोहोचतंय. तसंच आपलं कसंही बेरंगी बेढंगी जीवन असू द्या, पण हरिभक्तांच्या सोबतीला लागलं तर आपणही देवाच्या चरणाशी नक्की पोहोचू. एवढा दृढ विश्वास ठेवा, एवढा दृढ विश्वास ठेवा. पाहिलं ते दृश्य, पाहिलं, अहो दिसलं, म्हणू शकली असती शांत उभी आहे, शांततेची मूर्ती आहे. अशीच कुलस्वामिनी नाहीये सगळ्यांची, शांततेची मूर्ती. दैवत्व स्वतःतलं प्रगट करण्याकरता खूप घाव सहन करावं लागतात महाराज. जमदग्नी रुद्राचा अवतार, मुलांना आदेश दिला, शिरच्छेद करा या तुमच्या आईचं. तिने ते दृश्य पाहिलं जे पाहायला नको. मुलांनी क्षमा मागितली, किती नाही म्हटलं तरी आई आहे हो, नाही करू शकत हे. तत्क्षण जमदग्नींनी त्या पुत्रांना भस्म केलं. थोड्या वेळाकरता तुम्हाला असं वाटत असेल की जमदग्नी हे सगळे का करताय, हे सगळं असं का करताय, तुम्हाला पुढे कारण कळेल. एखादं तीर्थ असं तीर्थ होत नसतं, कारण त्या तीर्थाला तीर्थ होण्याकरिता खूप काही घाव सहन करून, खूप यातना सहन करून जावं लागतं, नाही का. तीर्थ असं थोडी तीर्थ होतं. तुम्ही आपल्या वेरूळाचं जर का मंदिर पाहिलं असेल, कैलाश मंदिर, तुम्हाला आश्चर्य वाटेल. राणीने प्रण केला होता वेरूळमध्ये, अजिंठा वेरूळमध्ये, अजिंठामध्ये क्षमा असावी, राणीने प्रण केला काय, शिवमंदिराचं, कैलाश मंदिराचा जोपर्यंत कळस पाहणार नाही, शिखर पाहणार नाही, तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. म्हणे कसं, खूप वर्ष लागतील हे सगळं बनवण्याकरता. त्यावेळेला त्यांनी बनवायला सुरुवात केली, तर कळसापासून सुरुवात केली. एक डोंगर पूर्ण कोरला महाराज. काय आश्चर्य आहे. तुम्ही कधी गेलात आणि पाहिलं असेल, ते पण स्थान सुंदर आहे. एक अख्खा डोंगर कोरला की सगळ्यात पहिले कळस दिसावा, मग बाकी सगळं बनत राहील. कळसानीच सुरुवात केली, एक डोंगर कोरत 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 कोरत. साधारण नाहीये, घाव सहन करावे लागतात. व्यक्तीला व्यक्ती बनण्यासाठी, तीर्थाला तीर्थ बनण्यासाठी, साधकाला सिद्ध होण्यासाठी घाव सहन करावे लागतात. परशुराम तेथे आले. जमदग्नींनी आदेश दिला, परशुरामा आईचा शिरच्छेद कर. नेत्रातून गळगळ अश्रुधारा वाहत आल्या, कारण किती नाही म्हटलं तरी माँ आहे, आई आहे, पण मात्र पितृवचन सेवापती. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. आपल्या पित्याचं वचन मोडता कामा नये. ठीक आहे पिताश्री, जशी तुमची आज्ञा, असं म्हणून शिरच्छेद केला मातेचा. कोसळले परशुराम, रडले, पण मात्र परशुरामाची मातृभक्ती पाहून प्रसन्न झाले जमदग्नी. राग शांत झाला. वत्स, माग तुला काय पाहिजे. हा तुझा पिता, साक्षात रुद्र रूप आहे, रुद्र अवतार आहे. हा तुझा पिता तुला वरदान द्यायला तयार आहे. सांग तुला काय हवंय, बोल. त्यावेळेला विनंती केली की माझे 3 वरदान आहे. सगळ्यात पहिलं वरदान, माझ्या मरणामुख असलेल्या भावांना पहिले जिवंत करा. सगळ्या बंधूंना पुनर्जीवित केलं. विनंती केली, तुमच्या म्हणण्यानुसार मी आईचा शिरच्छेद केला होता, पण मी माझ्या आईशिवाय नाही राहू शकत. कोणतंच लेकरू हे सहन नाही करू शकत. माझ्या आईला पुन्हा जीवन दान द्या पिताश्री. संजीवन मंत्राच्या आधारावरती पुन्हा एकदा मातेला प्रगट करण्यात आलं आणि आईला आपल्या पूर्ववत पाहून नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि पुन्हा आईला प्राप्त केलं. आणि आता पित्याकडून एक वचन घेतलं की आता मला वचन द्या, माझी आई माझ्यापासून कधी दूर जाऊ नये, बस मला एवढं वचन द्या. मी सतत माझ्या आईच्या जवळ असावं. त्या ठिकाणाहून निघून गेले परशुराम काही तपस्या आदींसाठी. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी एका राजाने येऊन
तो आश्रम पाहिला, ती कामधेनू गाय पाहिली जी रेणुकेला विवाहामध्ये इंद्राने दिली होती. हे सगळं पाहून तो भारावला, त्याचं मन आसक्त झालं आणि आश्रम नष्ट केला महाराज.